सर्वांना माझा नमस्कार। मी भारती। माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ना। आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी। कैरीपासून चटणी कशी बनवता येते ती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। ही जी कैरी आहे या कैऱ्या मी चांगले धुवून घेतल्या आहेत आणि त्यानंतर असते ते काढून घेतलं आहे, त्याचं डेटर काढून घेतलं आहे आणि त्यानंतर हे जे आंबे आहेत ते चांगल्या प्रकारे मी त्यांना कापून घेणार आहे। छान असे काप करून घ्यायचे आपल्याला आंब्याचे। बाजारामध्ये खूप प्रमाणात आपल्या ज्या कैऱ्या आहेत त्या खूप प्रमाणात आल्या आहेत आणि याचे चांगले असे बारीक बारीक काप करून घेऊया। आणि मी ते खोबरंही घेतलं आहे अर्धी वाटी आणि ते 5 मिरच्या घेतल्या आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत 10-12, त्यानंतर थोडी कोथिंबीर घेतली आहे। तर हे कशा पद्धतीमध्ये आपण कैरीची चटणी करतोय ही पूर्णपणे बघा, 5 मिनिटं काढा माझ्यासाठी आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा। छान अशी कैरी मी चांगली कापून घेत आहे आणि जर माझ्या व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राइब करून ठेवा। आणि कैरीची चटणी ही आता उन्हाळ्यामध्ये कैऱ्या खूप आल्या आहेत, तुम्हीही बनवा, तुम्हीही करून खा। कैरीची चटणी खूप चांगली बनते, लहान मुलंही खातात। चला तर आपण असे मस्त काप करून घेतलेले आहेत कैरीचे। त्यानंतर ह्या कैरीचे पण आपण काप करून घेऊया। मी इथे 2 कैऱ्या घेतल्या आहेत, छान मस्त धुवून घेतल्या आहेत आणि आपले बघा असे छान असे काप झालेले आहेत कैरीचे। त्यानंतर इथे जे काय आपलं खोबरं आहे तेही आपल्याला असं छान असं बारीक करून घ्यायचं आहे। चला तर बघू शकता तुम्ही की मी हे जे खोबरं आहे तोही बारीक केलेला आहे। त्यानंतर ही जी कैरी होती त्याही बारीक केलेल्या आहेत आणि ते मिरच्या आणि लसूण घेतलेले। चला तर मग आपण ह्या सर्वांना मिक्सर मध्ये टाकूया आणि बारीक करून घेऊया। तर इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे, त्यामध्ये मी हे सर्व टाकणार आहे। खोबरं, त्यानंतर मिरच्या अशा मोडून टाकूया, 2-2 भाग करून, त्या मोठ्या आहेत। मी यामध्ये 3 पोपटी मिरच्या, तो 3 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 10 ते 12 लसणाची पाकळ्या घेतलेली आहेत। आणि आपण यामध्ये कैरी टाकूया। माझा मिक्सरचा भांडा जो आहे तो छोटा आहे, त्यामुळे मी कैरी अर्धी नंतर टाकते थोडी, आणि थोडी अर्धी याच्यात ऍड केलेली आहे। आपल्याला यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे। तर मी यामध्ये 1 चम्मच मीठ टाकत आहे आणि थोडी हळद टाकत आहे कलर साठी। चला तर आपण हे सगळं मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे मी अर्धी कैरी इथे खालीच ठेवलेली आहे। हे झाल्यानंतर मी हे मिक्सर मध्ये, हे दोन्हीही मिक्सर मध्ये लावणार आहे। आपण इथे मिक्सर लावलंय, चांगल्या प्रकारे मस्त बारीक करून घेतो आणि हे जे काय काप राहिले होते यांनाही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। त्यानंतर आपली जी कोथिंबीर होती ती कोथिंबीरही आपल्याला त्यात ऍड करायची आहे आणि इथे मी थोडी साखर घेतली आहे, 1.5 चम्मच मी इथे साखर टाकली आहे। त्यानंतर आपण हे सगळं बारीक करून घेऊया आणि नंतर याला आपण जिऱ्याची फोडणी देऊया। चला तर बघा आपली चटणी कशी झालेली आहे, छान। मी थोडं म्हणजे कैरी थोडी टाकून मी केलेली आहे, कारण की माझा जो भांडा आहे मिक्सरचा तो लहान आहे, त्याच्यामुळे मी 2दा मिक्सरला लावलेला आहे। हे बघा, तर माझ्या 2 कैऱ्यांची चटणी एवढी झाली आहे। तर आपण याला चांगल्या प्रमाणे सगळं काढून घेऊया आणि ह्या चटणीला आता आपण फोडणी देणार आहोत। तर मी इकडे
गॅस चालू करत आहे। आपल्याला 2 पळी तेल टाकायचे त्यात। दोन पळी मी तेल टाकलं आहे आणि गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरा मोहरी टाकायची आहे। बाजारामध्ये ना खूप अशा म्हणजे कैऱ्या खूप आलेल्या आहेत आता सध्या, आणि कैरीची चटणी ही खूपच छान लागते, खायला तर खूप भन्नाट आहे आणि दिसायलाही सुंदर दिसते बघा। कैरीची चटणी जर तुम्ही अशी बनवून बघा, तुम्हाला नक्की अशी ही चटणी आवडेल। त्यानंतर मी इथे थोडीशी कढीपत्ता घेतलेली आहे, अशी तोडली आहे हाताने तिला आणि तेलात टाकूया। त्यानंतर आपल्याला इथे 1 चम्मच मोहरी टाकायची आहे आणि 1 चम्मच असं जिरं टाकायचं आहे। तेल हे चांगलं गरम करून द्या तुम्ही, गरम झाल्यानंतरच हे सर्व टाका आणि ह्या गरम तेलाला आपण गॅस बंद करूया आणि ह्या चटणीवरती गरम ते गरम असं सोडूया आणि चांगल्या प्रमाणे असं चांगल्या प्रकारे असं हलवून घेऊया छान। छान अशी चटणी हलवून घेऊया। तर आपण चांगली अशी हलवून घेतली आहे। तेलाची, जिरं मोहरीची आणि कढीपत्त्याची आपण फोडणी दिली आहे आणि बघा तेलाचा प्रमाणही जास्त नाहीये, परफेक्ट झालेला आहे आणि तुम्हीही अशाच प्रकारे चटणी बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।